असतं कुंकू आणि आकाशात असतो चांदण्यांचा ढसा. कपाळाला असतं कुंकू, आकाशात असतो चांदण्यांचा ढसा. मॅच झाल्यावर आता सारेजण कोपऱ्यात जाऊन बसा. ही मॅच डिवोर्ड आहे. मॅच आहे नोल्टेज ड्रामा. कोण जिंकणार, या मॅच मध्ये वर्चस्व कोण गाजवणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. मॅच ची सुरुवात देखील झाली, सांगता झाली. रितेश आणि किरण ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीमच्या माध्यमातून. पीसी फायटरच्या टीमच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला टीम देखील आपल्याला पाहायला मिळते श्री गंगो 11 पाहायला मिळते. इथे नो बॉलचा इशारा, +1 आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. सातत्याने आज वैभव या नामानं संपूर्ण या मॅच मध्ये मित्र म्हणणे शिरकाव केला गेलाय. इथे दाद मागितली परंतु दाद फेटाळली गेली पंचांच्या माध्यमातून. शहानिशाही केली गेली परंतु स्ट्राईकला रितेश. ज्याच्या फलंदाजीचा कोणीच करत नाही नाद, वंडर बॉय ऑफ दिवागाव रितेशचा आहे वेगा स्टार्ट. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे बोटांची जादू पाहायला मिळाली. फिरकी असतं चालवलं गेलं परंतु इथे मिळेल एकच धाव. 6 धाव आपल्याला पाहायला मिळतील. बोटांची जादू इथे किमिया लिलिया करावी लागेल परंतु इथे पुन्हा एकदा 1 धाव इथे गणली जाते. रितेश जणू काय पवेलियन मधून सेट होऊन आला काय, हा देखील प्रश्नचिन्ह असेल. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण स्क्वेअर कटचा बहादूर नजराना. येथील 1 धाव. षटक समाप्तीचा सरा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8 आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच डुअर आर डाय ची लढाई. ही मॅच मी तर म्हणेन संघ आपल्याला पाहायला मिळतोय पीसी फायटर्स अर्थातच हरी पाटील आणि समीरजी चव्हाण साहेबांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला श्री गांगोई अर्थात सचिन जाधव आणि दत्ता बांद्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ मालक एक पुढे जाणार आणि कोणत्या संघ मालकांना इथून आपला मॅच सोडावी लागणार, आयोजन सोडावं लागणार. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू नो बॉल त्यांच्या माध्यमातून. इथे पाहतोय आपण 1 धाव आली गेली. आता 1 धाव खूप महत्वाची आहे. जरी 24 बॉल 24 धावा बनवलं तरी मॅच तुम्हाला इथे डिफेंड करताना घाम फुटेल. अजून 1 धाव गणली जाते. कान मंत्र दिला जातो सातत्याने रितेशच्या माध्यमातून की आपल्याला असा खेळ करायचा आहे. याच्या मागे आपल्याला काय चुका झाल्या त्या सावरायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आता इथून पुढे आपल्याला विजयाचं एक पाऊल टाकायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते श्री गांगो 11. तर वर्चस्व आपलं सातत्यानं ठेवणार का. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट चिनर घेतली की काय आणि ओईटी आउटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. घर सोडलं होतं तू विकेट किपरची कमाल आपल्याला पाहायला मिळेल. एका हाताने डॉली झेलसू करण्यामध्ये यशस्वी झाला गेला. धावफलक आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 11च्या घरामध्ये. 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळते या षटकातील. अजून 4 चेंडू शिल्लक असतील. पहिला चेंडू नो होता ना, मग 2च झाले. पहिला नो बॉल नंतर 1 रन आणि आत्ताचा विकेट. टोटल 3 बॉल टाकले त्यातला 1 नो 2 फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू नो बॉल होता त्याच्यानंतर 1 धाव आणि त्याच्यानंतर विकेट्स. अरे तोच नो होता. अरे 2 टॅप मारले त्याने. समोर 2 मारले, एक इथे मारला आणि विकेट गेला. 3 बॉल झाले.
8 रन 11 रन ए प्रशांत तर दिलगिरी व्यक्त करतो 3 चेंडू झालेत आणि 1 रन देखील वाढवली जाईल 12 धावा 12 धावा आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू अद्याप अजून शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील या चालू सामन्यामध्ये नवीन बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये पीसी फायटर टीमच्या माध्यमातून फाईट करावी लागेल इथे ती फाईट करताना पाहायला मिळेल का इथे फुल टॉस चेंडू होता समोरच्या बाजूला फटका जरूर आलाय परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळालं नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आहे फेस करत असताना पाहतोय आपण आता दुसरा चेंडू समजला नाही अक्षरशः पाहतोय आपण बोटांची जादू आपल्याला गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली स्वप्नील यांच्या माध्यमातून आणि हा चेंडू बीट होताना आपल्याला पाहतोय इथे नो बॉलचा इशारा नो +1 अर्थातच आपल्याला या चेंडूवरती 2 धाबा भेटल्या जातील या 2 धाब्याने धावसंख्या जाते 14च्या घरामध्ये 9 बॉल आला मॅच मध्ये पुनरागमन करता येईल का मॅच सुरू ठेवली जाईल का हा कित्येक प्रश्नचिन्ह आपल्याला सातत्याने प्राधान्याने पाहायला मिळतात परंतु आता एखादा 9 बॉल काय करू शकतो इथे फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न परंतु इथे ओयूटी आउटचा इशारा षटक समाप्तीचा इशारा 2 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणारे पीसी फायटर्स तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री गांगो 11 यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये देखील थाटामाटामध्ये आयोजन आपल्याला पाहायला मिळते चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु आता स्ट्रायकर एंडला कोण आलाय तर खऱ्या अर्थानं रितेश आपल्याला पाहायला मिळतोय इथे डान्सिंगचा फटका आपल्याला फटका देखील लाजवाब क्षेत्ररक्षण देखील त्याहून सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय मित्र म्हणजे आपल्या संघासाठी यांनी भरपूर धावा वाचवल्यात इथे वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता आलेत गोलंदाजी मार्गवरती संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील आता त्यांच्यावरती दारोमदार असेल की आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं की आपल्या टीमचा प्रवास इथेच संपन्न करायचा परंतु पुढे जाण्याचा प्रयत्न देखील असणार तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम्स
आपल्याला पाहायला मिळते. पीसी फायटर्स या टीमचा फायटिंग करावी लागेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आला. प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू देखील आपल्याला सुरेख पाहायला मिळतात. धावफलक आपल्याला जाताना पाहायला मिळतात 18च्या धावसंख्येवरती. इथे क्षेत्ररक्षण लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेले तर डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलं जाईल ह्या सामन्यामध्ये, कारण की दोन्ही संघाची परिस्थिती पाहायला गेली तर दोन्ही संघांना एक हा सामना जिंकायचा आहे. धावफलकावरती जावेत आपण 20च्या घरामध्ये 20 धावा. रितेश वरती दारमदार असणार आहे या मॅच मध्ये. इथे चौकार आलाय. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट घेणारा चौकार आला बॅट्समन रितेशच्या माध्यमातून. बॅटिंगचा क्लास, बॅटिंग झक्कास आपल्याला पाहायला मिळाली. इथे मैदानाच्या आतमध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला गेला. षटक समाप्तीचा इशारा देखील देण्यात आला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या पाहायला मिळेल एकंदरीत 25 आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळालेत आमच्या बाजूलाच नन्हे मुन्ने जादूगार आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून लगेच सांगितलं गेलं की 25 धावा, कारण की त्यांच्याच मालकीचा संघ आहे. म्हणजे एक धाव देखील आम्ही कमी करणार नाही. पुन्हा एकदा पाहतो आपण एका धावेची मागणी. जर हाच प्रश्न बाळाला जर मॅडमनी शाळेमध्ये विचारला असता तर बाळाचं काय झालं असतं? बाळाला अंकगणित नसतं आलं. परंतु ही मॅच आहे, क्रिकेट आहे, वेळ लावतो सर्वांना. तेच क्रिकेट आज इथे पाहायला मिळते. बाळाच्या तोंडावरती झोप आहे, परंतु मॅच सोडणार नाही आम्ही. हे आहे क्रिकेट. पुढचा चेंडू आपल्याला नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, नो बॉलचा इशारा येतो, त्याच्यावरती एक धाव येते. म्हणजे एक एक धाव तुम्हाला इथे का वाढवताय, ही रोकावी लागेल, अन्यथा तुम्हाला सामना गमवावा लागेल. इथे शेवटच्या मुवमेंटला हात खोलले, फेस खोलला गेला, पुश करो खुश रहो ही भूमिका बजावली गेली. बॅट्समन रितेश प्रभावित केले. खरं तर अंडरम क्रिकेट गाजवले गेले. इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अभी मेंटोस खाओ दिमाग की बत्ती चलाओ. धावफलक 31च्या घरामध्ये. रितेशचे बॅटिंग आपल्याला भरदार पाहायला मिळते. इथे समोरच्या बाजूने फटका जरूर आला. अफलातून क्रॅकिंग चौकार. बॅट्समन रितेश ऑन फायर. संघ मालक खुश असतील, बाजूलाच आहेत. आता पाहतोय आपण आता थंडी पडल्या ना, मालक गार झालेत. स्कोर होऊ द्या, कारण की त्यांना समोरच्या टीम मध्ये देखील फलंदाज माहित आहेत. त्याच्यामुळे ते म्हणणार मी आत्ताच बोली नाही लावणार. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा. आता मी तर म्हणणे पुन्हा एकदा अजून एक लाजवाब अफलातून फटका बॅट्समन रितेशच्या बॅट मधून. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 40 धावा आणि 41 धावाचं भलं मोठं टार्गेट असेल टीम क्षेत्ररक्षण करणारे गांगोली 11.
नशिबाचा चौकार आला. आता पैसे नाही बाबा, चौकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. हिमालयाच्या खाली खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातात, हिमालयाच्या डोंगरावर हिऱ्या मोत्यांच्या खाणी, हिऱ्या मोत्याच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात. हिमालयाच्या डोंगरावर हिऱ्या मोत्याच्या खाणी. हा बॅट्समन दिसतो अगदी मारक्या बैलावानी. आता मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या पद्धतीचा राहील. इथे डान्सिंग द गाव खेळण्याचा प्रयत्न सरसावला होता, परंतु प्रयत्न सफल राहिला गेला. प्रयत्न करावे लागतील. आता अस्तित्वाची लढाई आहे ही. मॅच जिंकली नाही तर आपल्याला या मी तर म्हणेन आयोजन सोडावं लागेल. पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल, म्हणजे बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा पाहतो आपण इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे बॉल सापडत नाही. काय करते मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतं. बॉल दिल्लीला आणि हात करतोय गल्लीला आणि अंपायरांना होते आउट आउट. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतोय आपण यदा कदाचित मित्रांनो आमचं समालोचन असंच असतं. यदा कदाचित कुणाचं मन दुखवत असेल तर लहान भाऊन म्हणून क्षमा करा, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये हास्यमय असं वातावरण असणं गरजेचं आहे. नंतर स्मशानामध्ये मग देखील माणसं आपल्याला रडताना पाहायला मिळतात, क्रिकेटच्या भाषेमध्ये नाही. तसं आपण मॅचच्या दिशेने इथे रितेशची गोलंदाजी अफलातून लाजवाब पाहतोय आपण पाहायला मिळतोय. ओव्हर षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आता मी तर म्हणणे संघ अडचणीत सापडला गेला. अर्थातच श्री गांगो 11 सचिन जाधव आणि दत्ता बांद्रे सर अडचणीत सापडले गेलेत. आता अडचणीतून बाहेर काढावा लागेल टीमला. काढणार का? नक्कीच काढणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळेल दत्ता. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती प्रवीणजी आपल्याला पाहायला मिळतील. मॅच मधील अस्तित्व कायम ठेवावे लागेल पीसी फायटर संघाला. इथे पहिला चेंडू भिरकावला होता, परंतु फटका देखील लाजवाब. परंतु आपल्याच पायाने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याला म्हणतात. आपल्याच बॅट्समनच्या पायाला बॉल लागला, म्हणजे बॅट्समन समोरच्या टीम मध्ये का आपल्या काय माहित. इथे फटका देखील आला. विकेटचं होतंय बदन. धावफलक आपल्याला 7च्या घरामध्ये अंकुशन लागलं गेलं. प्रश्नचिन्ह उभं केलं. या प्रश्नाचं उत्तर भिंत फोडावी लागेल. श्री गांगो 11 या टीम्सला संघ मालकाचा विश्वास प्राप्त करावा लागेल. टॅपचा फटका जरूर आला, ती ते मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने खूप काही बिघडणार नाही, परंतु विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल, वाटचाल करताना पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळते फटका जरूर आला. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होतं. 13 की फुल 17 की माला. अरे दूर मार्ग षटकारला की झुकेगा नाही साला. फटका आलाय. इथे बॅटची एनर्जी घेतली बरोबर मागील बाजूच चेंडू सुरक्षित क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आता एक धाव वाचवावी लागेल. पीसी फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतात. संघ विजयाच्या दिशेने जायला मिळतोय का? क्षेत्ररक्षण आता लाजवाब करावा लागेल. तानाजी पवार देखील आपल्याला या टीम्स मध्ये पाहायला मिळतील. पीसी फायटर्स या टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं अख्ख्या छत्रपती संभाजी क्रिकेट असोसिएशन सातारा आपल्याला पाहायला मिळते. त्या विभागामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व अर्थात तानाजी पवार साहेब आपल्याला इनफिल्ड मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. परंतु याच नावाने या देखील दिवानगरीमध्ये आपली नावाची ओळख निर्माण केली. फक्त आपल्या कर्तव्याने, नेहमी आपल्या कर्तव्याशी जागृत असणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळते. जातो मॅचच्या दिशेने. इथे पंचांकडे दाद मागितली, परंतु दाद फेटाळली गेली. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लाजवाब चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार. संदेश आता काय होणार? इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये? ओ युटी आउटचा इशारा. आता मी तर म्हणेन संघ अडचणीत सापडला गेला आहे. ती म्हणजे टीम आपल्याला पाहायला मिळते श्री गांगो 11. आता काय होणार? आता काय होणार? दुःख त्या माऊलीच. आम्ही कोण आला ते चौकार आला बॅट्समनच्या माध्यमातून. रख खून में उबाल अरे जब तक तेरी जवानी है. हॅट्रिकला पाचशे दिले जातील.
परंतु पासवर्ड टाकायचा होता, परंतु पासवर्ड चुकीचा टाकला. साहेबांनी एटीएम त्यांचं दिलं होतं का दुसऱ्याचं कोणाचं काय माहिती. आउटचा इशारा. इथून पुढे पाहतोय आपण कोणत्याही संघानं वा वा लाजवाब तानाजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु इथून पुढे लगातारचे 3 चौकार आले तरी 1001चा धनादेश दिला जाईल. पासवर्ड टाकावा लागेल. 3 चौकार. आता काळजावरती दगड ठेवून चौकार खेळावे लागतील. ते मॅचचं बघू आपण काय पण 1000 रुपये येतील ना, ते चौकार खेळावे लागतील. हा षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इथे पहिला चौकार येणार का नाही येणार, परंतु पाहतोय आपण पुढचा चेंडू देखील अजून पाहायला गरजेचं राहील. इथे टॅपचा प्रयत्न, परंतु तिथे सुरक्षित रक्षण. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. छोटा बॅकेट बडा धमाका. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षण. पलटवार केला मी तर म्हणेन पीसी फायटर्स या टीम्सने. आणि पाहतोय आमचे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यांची झोप उडली गेली. आर्यन पाटील. मी पाटलाचा लेख माझा पाटीला सारखा रुबाब. आणि आता मी तर म्हणे आर्यन साहेबांची झोप देखील उडली असेल की आमचा संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. इथे नो बॉलचा इशारा, परंतु अजून वाट पाहावी लागेल आर्यन संघ मालकांना. मॅच चुकली गेली, मॅच सोडली गेली की काय. अजून एक फटका जरूर आलाय. सुरक्षित रक्षण. इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि विजय प्रस्थापित केला या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं अर्थात पीसी फायटर्स. हरिबाडी आणि समीरजी चव्हाण यांच्या मालकीचा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच मी तर म्हणेन माऊल अर्थातच टीम माऊली कृपा खऱ्या अर्थानं गोरांग इलेव्हन गणेश कदम, उमेश कदम, सचिनजी कदम, श्री गांगो इलेव्हन सचिन जाधव. द मॅच. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं आम्ही सातत्याने म्हणतो एकच, ज्याच्या फलंदाजीचा कोणी करत नाही नाद, ज्याचा आहे वेगा स्टार्ट, असा रितेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रितेश या. तर बाद आपण साहेबांचं एटीएम खुल्लं झालं गेलं. खऱ्या अर्थानं मॅच जिंकली गेली आणि रितेश साठी देखील साहेबांचं एटीएम खुल्लं झालं. सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. आणि पाहता आपण या टीमचे पीसी फायटर संघचे सर्व मालक समीरजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून देखील या खेळाडूला 501चा धनादेश दिलाचा येईल. चला रितेश आपण यायचं आहे. रितेशची आम्ही वार्तालाप देखील करणार, बोलायला बघा की. हॅलो. नक्कीच पाहतो आपण रितेशनं सांगून दिलं माझी बॅटची भाषा बोलणार, असा मी नाही बोलणार, बॅटची भाषा बोलणार. त्याला पाहतो आपण भावनेच्या शुभ असते. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आता पाहतो आपण थंडी सुरुवात झाली गेली. खऱ्या अर्थानं आता धडाडी तुम्हाला उडवावी लागेल या मॅच मध्ये. समीरजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 501चा धनादेश दिला म्हणजे उद्याची सोय झाली रितेशची. रितेश अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळते. ज्याचं प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे घर, त्याचं नाव रितेश आपल्याला पाहायला मिळते. आता थंडी
प्रेक्षकांना हवीशी वाटणारी माज देखील आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वर्सेस तन्मय फायटर्स या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. सर्वांच्या माहितीसाठी आता चालू असलेला सामना क्वार्टर फायनलचा सामना असेल.